नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा। अनेकदा अनेक पेरेंट्स मला विचारतात की आई आणि बाळ एका बेडवर झोपू शकतात का? की बाळासाठी वेगळा सेपरेट बेड असायला हवा किंवा क्रीब असायला हवं किंवा पाळण्यातच झोपवायला हवं का? तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। काय होतं की बाळ जन्माला आल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात। तसाच हा एक प्रश्न आहे, बाळ आणि आई एका बेडवर झोपू शकतात का? हो, ते नक्की एका बेडवर झोपू शकतात। परंतु आजकाल बाजारामध्ये आईच्याच बेडला अटॅच होणारे क्रीब्स मिळतात, तेही तुम्ही वापरू शकता। परंतु आई आणि बाळ एका बेडवर झोपल्याने त्याचे अनेक फायदे होतात। ते म्हणजे आईची ऊब बाळाला मिळते, त्यामुळे बाळ वॉर्म राहतं। याच्यामुळे बाळाचं वजन वाढायला मदत होते, शिवाय बाळाची झोप चांगली होते। दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे आई आणि बाळामध्ये इमोशनल बॉन्डिंग चांगलं होतं। याच्यामुळे बाळामध्ये आणि आईमध्ये चांगले हॉर्मोन्स सिक्रीट होतात आणि त्यांचा बॉन्ड अतिशय चांगल्या प्रकारे घट्ट होतं। तिसरा फायदा म्हणजे आई आणि बाळ जवळ झोपल्यामुळे आईला ब्रेस्टफीडिंगला जास्त त्रास होत नाही। हे ब्रेस्टफीडिंगसाठी अगदी इझी होऊन जातं। परंतु हे करत असताना एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, ती म्हणजे जेव्हा आई आणि बाळ एकत्र झोपतात तेव्हा आईने थोडंसं अलर्ट राहायला हवं की बाळाच्या तोंडावरती काहीही कवर होत नाहीये ना। कारण खूप सारे इन्सिडेंसेस असे होतात की आईचा हात किंवा पांघरूण हे बाळाच्या तोंडावरती राहतं। याच्यामुळे बाळाचं नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होतं आणि बाळाला सफोकेशन होऊ शकतं। ही गोष्ट फक्त टाळली तर मात्र आई आणि बाळ एका बेडवरती नक्की झोपू शकतात। अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।